नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा अर्थातच आनंद होतोय. हं, आता तर 200 प्रयोग होणार आहेत. त्यामुळे गडकरीला 200वा प्रयोग आहे परवाच किंबहुना. हं, तर एका अशा प्रकारचे विषय घेतला आपण आणि आम्ही निर्माते पण आहोत, मी आणि अमृता या नाटकाचे. तर हा प्रेक्षकांपर्यंत हा विषय पोहोचला आणि आम्हाला लकीली नीनाताई कुलकर्णी हं, यांच्यासारखे ज्येष्ठ अभिनेत्री मिळाल्या, शुभांगी गोखले. हो, सो काय झालं, की टीम खूप छान जुळून आली आणि तो एकत्र संमिश्र अनुभव जो देतोय सगळ्या प्रयत्नांनी हं, करून, तो प्रेक्षकांपर्यंत तसाच पोहोचतो. हं, म्हणजे मी एक नंबर जनरेट केलेला आहे हं, आणि जो नाटकाच्या अनाउन्समेंटमध्येच मी सांगतो, की तुम्हाला काय वाटतंय प्लीज मला प्रतिक्रिया कळवा. तर लोकं ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात, हं, त्या प्रतिक्रिया पण माझ्यापर्यंत पोहोचतात आणि मला त्याचा लेखक म्हणून पण फायदा होतो, की आपलं नाटक कसं-कसं पोहोचतं हे समजून घेण्यासाठी. हं, हं, सो खूप बरं वाटतं, की अगदी काही-काही प्रेक्षक तर इतके अर्थ त्यांना जास्तीचे जाणवतात हं. त्यांच्या आणि विशेषतः ज्यांना थोडा अनुभव तशा प्रकारचे झालेले आहेत, त्यांना बरोबर. फार जास्त खोलवर पोहोचतं. काय पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात सहसा? म्हणजे आत्ताच नागपूरला प्रयोग झाला, तर एक डॉक्टर आहेत तिकडून, तर त्या न्यूरोसर्जन आहेत आणि त्यांनी नाही त्या ट्रान्सजनरेशनल ट्रॉमावर काम पण करतात. बरं. तर त्यांनी मला सांगितलं, की तुमचं नाटक पाहिल्यानंतर आमच्या घरी ज्या अनेक बोलल्या गेलेल्या गोष्टी असतात, हं, की किती आई कारण त्या नाटकामध्ये आई-मुलीच्या नात्यामधला अबोल ताण आहे. हो, जे कधी बोललं जात नाही. हं, तशा प्रकारचा तो मोठा ताण त्या नाटकभर आहे म्हणजे. हो, आणि मग एका सीनमध्ये ती मुलगी फुटून बोलते. हं, तर ह्या डॉक्टरने मेसेज केला, की अमृताने जे काम केलं मुलीचं, तो म्हणजे मला माझा नवरा वाटला. आणि हं. माझ्या सासूबाई म्हणजे नीनाताईंचं काम केलेलं आहे. बरं. म्हणजे आई-मुलीचं नाटक होतं. ते हां. त्यांच्यासाठी मुलगा आणि आई म्हणून पोहोचलं. पण हं, ताण तोच होता, न बोलले गेलेला. हं, आणि त्या म्हटल्या नाटक पाहिल्यानंतर सगळे नाटकाला आले. ते घरी जाऊन त्यांनी त्याच्याविषयी संवाद साधला, बोलले ते आणि मग त्या सासूबाई पण बऱ्याच गोष्टी मोकळ्या होऊन सांगायला लागल्या. तर हं. मला हे फारच विशेष वाटलं, की नाटक पाहिल्यानंतर ते इतकं खोलवर जाऊन हो. पुढे संवाद चालू ठेवण्यासाठी त्याचा वापर झाला. हे खूपच नाही. आनंद होतो म्हणजे, की हं. खोलवर पोहोचल्याचा परिणाम आहे. मराठी लेखक म्हटल्यावरती मराठी भाषेतलं प्रकांड पांडित्य असलं पाहिजे वगैरे अशी एक अपेक्षा असते. हं. मला जेव्हा कळलं, की तुमचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं, तेव्हा असा हो. माझा तो अपेक्षेचा फुगा टचकन फुटला, की अरे! तर हे कसं काय म्हणजे याचा काही त्रास झाला का किंवा काय? नाही माझं एक आहे, की मी जास्त नाटकवाला आहे ना, हं, त्यामुळे मला जास्त सोपं जातं. कारण नाटकामध्ये जी भाषा वापरतो ती बोली असते. हं, म्हणजे एखाद्या पात्राची ज्या पात्र निवडी जर तसा असेल प्रकारचं पात्र जर असेल, की एखाद्या विषयातला तो संशोधक आहे किंवा लिटरेचरचा प्राध्यापक आहे, हं, तर त्याची भाषा मी काय म्हणतात त्याला मिरर करू शकतो किंवा ती आत्मसात करू शकतो. संपूर्णपणे जरी ती माझी भाषा नसली तरी. हं. कारण ती त्या व्यक्तिमत्वाची भाषा म्हणून आहे. बरोबर. माझी वैयक्तिक भाषा नाटकासाठी वेगवेगळ्या पात्रांच्या भाषा ऐकून त्या रिप्रोड्यूस करण्याची माझ्यामध्ये क्षमता पाहिजे. तर हं, माझ्यावर तसं ओझं नव्हतं. हं, आणि नाटकाचा असल्यामुळे नाटकाचं जे इंग्रजीत म्हणतात ना प्ले, हं, त्यामुळे खेळायला मला आवडतं. तर मला अक्षरशः मला लिहायला आवडतं, मज्जा येते मला. हं. बियॉन्ड एव्हरीथिंग. म्हणजे मला पण फारच मजा येते. मराठीत लिहायला आवडतं. मराठीत, इंग्रजीत दोन्हीमध्ये. इंग्रजीतही काही गोष्टी पण माझं इंग्रजी तेवढं इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा चांगलं नाहीये. हं. माझं मराठीच त्यातल्या त्यात बरं आहे. शुद्ध लेखन नव्हे. पण भाषा मला दिसतात. मला आयडियाज खूप चांगल्या येतात, ग्राफ्स आहेत. हं. मग आपल्या शाळेमध्ये मला फार वाटायचं, निबंध असायचा ना, हो. तर तो निबंध लिहिल्यानंतर मला कल्पना चमकदार असायच्या माझ्या. हं. तेव्हा मला असं वाटायचं, की 15 मार्कांचा तो प्रश्न असायचा हो, निबंधाचा. तर हो. मला असं वाटायचं शुद्ध लेखन वाईट आहे, 1 मार्क जाणार. हस्ताक्षर वाईट आहे, त्याचा 1 हं, मार्क जाणार. पण 13 मार्क तरी मिळायलाच पाहिजेत. हं. आणि मला कधीही 8च्या वर मिळाले नाहीत 15 पैकी. तर तर मला असं वाटायचं, यांना कळत नाही मी काय हो. लिहिलंय. माझी किंमत असेल हां, काय? ह्यांना अजून माझं लेखनाची क्षमता कळलेली नाहीये टीचरना असं मला त्यावेळी फार वाटायचं. तर मला एक काहीतरी असं काय म्हणतात त्याला डिल्युजनल आत्मविश्वास होता, की मला लिहायला चांगलं येतं. हं, ते कदाचित मी त्यात रमायचो. मला मज्जा येते. हं. म्हणजे शब्दाला शब्द जोडणं ना, ह्याच्यात एक मज्जाच आहे. खरं आहे. आणि त्याच्यावर माझी जरी भाषा खूप चांगली नसली, तरी म्हणून माझं जास्त लेखन संवादात्मक आहे ना. हां. नाटकाची हो. बांधणी जरी सोडली, मोंटुकले दिवस पण तुम्ही वाचलात त्यात संवाद खूप आहेत त्या पात्रांचे. खरं आहे. मला प्रोज लिहायला थोड्यानंतर कंटाळा येतो, हं. की सगळं वर्णन करायचं वगैरे. त्याच्या पात्राला आणून मी बोलायला लावतो त्याला हां. आणि ते मला लक्षात असतं आणि ते कसं बोलतं मला माहिती असतं. असं. त्यामुळे ते ओझं नाही आलं मला.